विषय निश्चितपणे आपला वेळपरीकर आपल्या भाषणामध्ये सगळ्यांचा आढावा घेतला, परंतु आपल्या अमूल्य विचारांची धर्माबद्दल अवश्य लक्ष देतील. धन्यवाद सर. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी आताच आपले विचार मांडले, त्या म्हणतात की हे कागद काय काढले, हे बामणानं काढलेलं कागद याच्यात विरोधकांची नामची दोघांची कुंडली आहे. चार शाळा, पहिली शाळा आमची शाळा, सुंदर शाळा, तो बाळासाहेब ठाकरे आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला. आणि त्यांनी विद्यार्थी, त्यांचा एक मुलगा डॉक्टर आहे, सोन डॉक्टर आहे, एक मुलगा इंजिनियर आहे. आणि कदाचित बरेच विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, IIT अशा विविध ह्याच्यामध्ये वाढवतोय. त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल त्यांचं जेवढं अभिनंदन केलं आमदार साहेबांचं तेवढं कमी होतं. आता त्या शाळेमध्ये फक्त 10कडे 0 ते 9, 11 नाही, 12 नाही, 99 नाही, 100 नाही, 1000 नाही, 2000. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा, अण्णाभाऊ साठेचा, जय भवानी, बाळासाहेब ठाकरे यांचा, साहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या धंद्यामुळे आत्महत्यावर खून झालेल्या सर्व तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून माझ्या भाषणाला या ठिकाणी सुरुवात करतो. त्यांचा पिढी उतरल्याचा दिवस आहे. 2 डिसेंबर तुम्ही यामध्ये लक्षात घ्या. त्यांचं राम नाम सत्य म्हणण्याचा दिवस म्हणजे आपला 2 डिसेंबरचा दिवस आहे. आज आपण या हरामखोरांनी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची कर्मभूमी, पवित्र भूमी, कोट्यावधीचे अवैध धंदे, महसूल, पोलीस, आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगार पणाची काठीच हिसकून निर्वंश केलं. कुणाच्या माता भगिनींचा खूप पुसलं तर कुणाची बहीण भाऊबीजेला आणि राखी पौर्णिमेला भावाच्या आठवणीनं त्यांनी व्याकुळ केली, धाय मोकळून रडली. कुणाची 9 महिने 9 दिवस, कुणाची 9 महिने 9 दिवस लेकी पोटामध्ये वाढवलेली, 9 महिने 9 दिवस वाढवलेली लेखी बाळ्या पैशावर नजर ठेवून पळवून लावली. त्या सर्व हरामखोरांचा सूड घेण्याचा दिवस आहे. अशोक चव्हाण, विद्यमान राजेश पवार आपल्या पक्षाच्या, राजेश पवार, अशोक चव्हाण आपल्या पक्षाच्या आंतरराज्य स्तरावर गुन्हेगारांना आपण पाठीशी घातलं, पाठराखण केली, मूक संमती दिली. त्या सर्वांना मातीत मिसळण्याचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. या अवैध धंद्यात बळी पडलेल्या, खून झालेल्या, आत्महत्या केलेल्या हे प्रेतांनो, आज तुम्ही भूतलावर या धर्माबाद मध्ये या. अवैध धंद्यातील महसूल, पोलीस, आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगार, लोकप्रतिनिधी, शेती आणि त्याबरोबर त्यांचा नरडीचा घोट घ्यायला, तुम्ही गटागटा त्यांचं रक्त प्यायला, तुमची तृष्णा भागवायला आज तुम्ही धर्माबादला या अशी तुम्हाला विनंती करतो. हे असह्य माता पित्यांनो, हल्लोळ करा, असा हल्लोळ करा की या धर्माबाद परिसरामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी, भले तो खासदार असू द्या की आमदार असू द्या,
अवैध खंडांचं भविष्यामध्ये समर्थन करणार नाही व मूकसंमती देण्याची इतरही पत्करणार नाही. तो खरा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. चला उठा, सारी कवे बाजूला करा आणि मधमाशांच्या पोळ्यातून द्वेषानं पंख मारण्यासाठी निघणाऱ्या माशांसारखं घराघरातून पडा आणि मशालीला मतदान करा ही विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहे. मशालीला मतदान करा आणि या हरामखोरांचा सुपडा साफ करा हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. ही निवडणूक नाही, मतदान नाही, कुठल्या इलेक्शन धर्माबाजा राहत नाही. त्यांचं इथं काय काम आहे? कोणी तर परत धर्माबाजात राहत नाही, त्याचं इथं काय काम आहे? मी धर्माबाजातून लागला मी तर जिवंत आहे. माझ्या फोटोला हार लागला नाही, ते मी तर कोणी साधं जेवलं नाही. मी जिवंत आहे, अजून गेलो नाही. तुम्हाला मारूनच करतो काय रे बाबा, मी पाकिस्तानला राहतो का? मला सांग, शंकराच्या वयसाहेब कुठल्या पैठणचे बोलला अशोकराव चव्हाण नांदेडला राहतो. पैठणची पवित्र भूमी वाचवायला आलो हे सांगायला विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहे. आदरणीय शिवसेना प्रमुख गेले, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा बराचदा मला निरोप आला. माननीय दिवाकररावजी रावसाहेब, विनायक राऊत साहेब, विश्वनाथजी देऊळकर साहेब, बाबासाहेब थोरात 35 वर्षामध्ये अनेक पिढ्या त्यांनी घडवलेल्या आहेत. हिंदू मुसलमान कधी भेदभाव केलेला नाही. दक्षता महिला दक्षता समितीच्या साठी शेकडो संस्थांना त्यांनी या SP ऑफिसला आणि पोलीस स्टेशन धर्माबादला जोडलेलं आहे. बऱ्याच वेळेस मी त्यांच्या प्रकरणामध्ये वकील दिलेलं आहे. चुकले आमच्या मॅडम मुख्याध्यापिका दक्षता टीचर कौतुक केलं तर पाठ्य जे आहे बुद्धिवान आहेत, चाणाक्ष, अभ्यासपूर्ण आहेत, चळवळीचा कार्यकर्ता आहे. सगळ्या उमेदवारांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सुट्ट्या घेऊन घेते त्याला पाडू नका. मशाला लय फिरले त्या वाटवर आठवणी लय पण आजचे सगळे शांत आहे. मसल्यामध्ये धर्माबाद शहरामध्ये मटका, जुगार, सट्टा, क्लब, लॉटरी, ड्रग्स, गांजा, फायनान्सचे अब्जावधीचे धंदे चालून तरुण पिढी आणि माय भगिनींचे संसार उद्ध्वस्त करून धर्माबादच्या नगर परिषदेच्या नळाला 2 नळ राहणार. एक देशी दारूचा नळ, एक शिंदीचा नळ, एक विदेशी आणि अजून काय. माझा प्रश्न आहे की तुम्हाला एक उमेदवार मिळाला नाही की मक्तेच्या गप्पा करणाऱ्या शायनिंग आमदारांना याचं मला उत्तर द्यावं की मी तुम्हाला विचारतो. आता तुम्हाला सांगतो बघा, शायला A टीम B टीम बघा, रणरागिणी आणि शायनिंग आमदार कोणासोबत आहे? सट्टेबाजासोबत. सोबत कोण आहे? फोटो बघा. A टीम B टीम देखलं दिसलं. हे त्यांचं काम. त्यांच्यामुळं आंतरराज्य आता तुम्ही बघा, आंतरराज्य करायचं गुन्हेगार बाबा साधा नाही. मी CBI इकडे कोर्टात जातो, लय चांगलं चांगला आहे, मी समाधान आहे. तुम्ही पाहिला आमदार राजेश पवार, शायनिंग आमदार आणि अशोक चव्हाण यांना लाज नाही. स्पष्ट भाषेत एवढे जे उमेदवार आहेत तुम्ही तांदळाची टाकी आहे. आणि आता बघा तुम्ही दुसरं पाहिलं, तुम्ही बघा अशोक चव्हाण आले की बॅनर बघा, माझा फोटो नाही बघून घ्या. लागलं तर पॉकेट घेऊन जातो, 100 घरात मशीन ठेवतो टाकी. आता तुम्ही पाहिलं तर यांना मला हे कळत नाही. आपण
विधानसभेचे भाजप राजेश पवारांची आव्हान कॅम्प हे भाजपच्या अशोकराव चव्हाण आणि राजूरकरची गुन्हेगारांची गॅंग बी पाहून घ्या एकत्रच आहे. आणि मध्ये जे फोटो दिसायला ते टक्कल हैवान आहे गेल्यामुळे केलेलं ऑप्शन आहे. परत येते काळजी करू नका. युरिया टाकलं तरी लोक सगळे म्हणते बेळकोणीकर आवड धंद्याशिवाय. माझा पुतण्या मनोज अरविंद बेळकोणीकर, विवेक अरविंद बेळकोणीकर, माझा भाऊ मोठा निर्वंश झाला. त्याची एक मुलगी, त्याची माझी वहिनी तर गेली, भाऊ ऍडमिट आहे. भावाची एक मुलगी 42 वर्षापासून आजारी, आजही हैदराबादला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. माझ्या बाबांचा नागराज रेड्डीचा काय दोष होता पहा फोटो. मला सांगा नागराज रेड्डीचा काय दोष होता. तुम्ही पहा नागराज रेड्डीचा काय दोष होता. या लेकराचा काय दोष होता मला सांगा. या लेकराचा काय दोष होता पहा मला सांगा. मला सांगा. अरे नागरिकांनो, आज पोलीस स्टेशनला अर्ज दिला, सहाजी उमापला दिला, सगळ्यांना दिलेली पत्र आहेत ती वाचत नाही. पण त्या अर्जामध्ये त्यांचे कॉल डिटेल रिपोर्ट व्हॉट्सअपचे मेसेज या ठिकाणी आहे. याच्यातले तुम्ही आरोपी पाहिले तर महेश शंकर गोलवार, मनोज बांधानी, सचिन सत्यम उत्तरवार, अंकुश सुभाष निरावार, पारस पवन गोदा, सागर सुरेशवार, प्रवीण बर्लेवार, रमेश बदलावार, सतीश चित्रवार, गजू सुरेवची. भडव्यानं लाज वाटत नाही पोलिसांना. शेख खाता का भूक खाता तुम्ही. आज काय कायदा थोडावा वकिली थोडा ती नक्षलवादामध्ये सामील व्हावाची माझ्या आकाश कदम भाऊचा काय दोष होता. संजय कोंडावर सावकारचा काय दोष होता. नगर परिषदेचे कर्मचारी मॅडमचा काय दोष होता. आमच्या आवाज नारायणचा डांबराची टाकी धुतकर 15 वर्षापासून जागा गिळायला. एकेकाळी ऐश्वर्य संपन्न असणारे आमचे शंकरगण चव्हाणचं नाव शंकरराजे होते. गिरी महाराजाचे भाऊ. शंकरगणची काय अवस्था आहे. मुलगा आईचा खून करतो. शंकरगणामध्ये मुलगा आईचा खून करतो, भाऊ भावाचा खून करतो. कुणी सत्या ठरलं म्हणून खानापूर वकील साहेबांच्या घरी फासावर लटकतो. कुणी रेल्वे पटरीवर जीव देतो. मग मटक्याचं सटक्याचं शिकवणाऱ्या राजेश पवार, अशोक चव्हाणचं ऐकायचं की मग मशालीचं सांगणाऱ्या आमच्या मॅडमचं ऐकायचं. तो ठरवायचा दिवस 2 डिसेंबर आहे, लक्षात ठेवा. अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर, गँग्स ऑफ वासेपूर. गँग्स ऑफ वासेपूर. गँग्स ऑफ वासेपूर. तुम्हाला एक सांगतो, हा फोटो बघायचा आहे. त्यानं सांगितलं त्याला 500 रुपये बक्षीस. ऐकू आलं नाही मला. कुणाचा फोटो आहे. भाई आहे ना. हे कोण आहे. हे कोण आहे. याला काळा चष्मा घातला. आता अजून एक माणसाचा फोटो दाखवतो. त्याला तुम्ही चष्मा घातला तर कोण दिसतं बघा. सेम आहे. आणि कुठे अशोक चव्हाण मटक्या सत्याचे कैवारी तळतळाट लागल. मी सांगायला ना अंतःकरणातून सांगितलं. तळतळाट लागल. शंकरराव चव्हाण, राजूरकर, राजेश पवार, तुम्हाला एवढाच तळतळाट लागल. तुमचा मृत्यू एवढा भयानक असेल, मी देत शाप देते तळतळाट असेल की तुम्हाला आयुष्यामध्ये असा शाप तळतळाट मिळेल की मृत्यूचा देखील काळीच फाटेल. एवढा तुम्हाला छाप या ठिकाणी लागेल. दारू गँगचे पॅनल लीडर राजेश पवार. बघा
दारू गँगच्या पॅनलचे लीडर राजेश पवार, सट्टा मट्टा गँगचे लीडर अशोक चव्हाण, हे टीम बी टीम लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांची बैठक झाली कुठं? दिल्लीच्या महाराष्ट्र भवन मध्ये. जबाबदारीनं सांगतो, आचारसंहितेचे कॅमेरे चालू पाहिलं तर दिसत आहे. सगळे ज्यांची भाकरी खाल्लेला माणूस आहे, हातकडे घातलेला. 24 वर्ष झालं अजून रेल्वेची 7.5 संपली नाही. गॅस साहेबांची काहीतरी मेट्रो नाही हे बघा, महाराष्ट्र सदन मध्ये मटक्या सट्ट्याची बैठक. हे महाराष्ट्र सदनचा फोटो बघून घ्या. महाराष्ट्र सदन मध्ये सट्टेवाल्यांची बैठक झाली. आणि तुम्हाला सांगतो, फक्त महाराष्ट्र सदनच्या अपमान तुम्ही करता. अशोकराव चव्हाण, तुमचं एकच काम आहे. हे भाषाही कोण आहेत बघा आणि कोणासोबत आहेत बघा. बघितलं अजून एकदा. आणि दिवसा काय की ए टीम मध्ये राजेश पवार छापड, रात्री काय की वाया छापडवाल कॅरीबॅग सिग्नेचर तिथून गोळी तुम्ही सट्टेबाजा रात्री. दिवसा ए टीमची ड्युटी, रात्री बी टीमची ड्युटी. ते जर फोटो आहे, हम गलत नहीं बोलते. झूठ बोले तो खुदा भी माफ नहीं करता. ओके, तर मी यांना आजपासून म्हणतो, यांना थोडी लाज वाटत नाही? तुम्ही आंतरराज्य सराईत गुन्हेगाराबरोबर मूड बस करता. हे तुम्हाला सट्टेबाजाचे तुम्ही डॉक्टर आहात, बाकी काही नाही. तुम्ही डॉक्टर नाही आहात. हा रस्ता पाहता, तुमच्या गलीतला नाला पाहता. आज विचारला आपण, आज जणांची निवेदन आहे. हुतात्मा स्मारक आहे, स्मशानभूमी आहे. मी इथं काही जास्त बोलणार नाही. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करता. कार्यकर्ते गेले तुम्ही ते आमदार रणरागिणीचा फोटो. आता काय रणरागिणी केले ते देवाला माहिती. पण त्यांची बघा बातमी आहे, नांदेड टेक्सटाईल टाईम मध्ये उद्योग सुरू करा म्हणून निवेदन आहे. आमदार महोदयाच्या कंपनीची इथं 40 एकर जमीन आहे. शासनाला दंडही भरला, कोणताही उद्योग नाही, काही नाही. चालवायला पण कुठलीच इंडस्ट्री चालू केलेली नाही. कुठलाच रोजगार नाही. रोजगार अशोक चव्हाणांनी, राजेश पवारांनी एकच उद्योग दिला, मग मटक्याचं सट्ट्याचं, दुसरं काहीच दिलं नाही. आवडा 24 तास यांना आवडा. मी तुम्हाला सांगतो, पाणी पुरवठ्याचं उद्घाटन केलं. तुम्ही फोटो बघितला असेल, केले की नाही? बरं, गोदावरीला पाणी येणार, उद्घाटन नगरपालिकेच्या भीतीला. बरं, उद्घाटनाची कात्रीच लावायची. आरतीला तत्काल हात लावतो बघा. 4 एक आरती खाते नुसतं हात लावून आरती लावते बघा. प्रत्येक जण आरती घातल्या आरतीला हात का. शिवसाहेब पाहिलं तर काय माहितीये का, निवडणूक काळामध्ये त्यांचा जर ऑल डिटेल रिपोर्ट पाहिला, सीडीआर पाहिला, जबाबदारीनं सांगायला त्याचा आमच्या राजेश्वरांनी सांगायला. आता जबरदस्त सांगतो तुम्हाला, हे कसं झालंय सगळं. आम्हाला वाटलं, मी निवडणूक आयोगाला मेल केले. मला वाटलं DGP आला, इथं आले अविनाश कुमार, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस. चालू राहू द्या, हरकत नाही. सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस अविनाश कुमार धर्मवाद आहे. अरे काय सत्ताच्या मंत्र्यांनी की गुलाबी डुकरं घेऊन जातात की काय? कुछ नाही व्हा, सेटलमेंट व्हा. लाज वाटत नाही SP साहेब तुम्हाला? आंतरराज्य सराईत गुन्हेगारांचा स्वभाव आहे. तुम्हाला सरकार स्वीकारताना लाज वाटत नाही आणि तुम्ही SP म्हणायला मला लाज वाटते. पोलीस संघटनाचा धिक्कार आहे. आणि एक सांगतो, आणि तो गावचा नशीब त्या डांबरवाला मध्ये पोलिसांची सेटिंग करायला संदर्भाचं. तुम्ही लोकशाहीचा उत्सव फक्त मी मानत नाही. कारण याचं असं आहे, त्याचं कारण एकच आहे. त्याचं कारण एकच आहे. याचं कारण एकच आहे, महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे ना, बुळा आहे, बुळा, रंडोळा आहे, रंडोळा धरतो. जबाबदारीनं सांगतो, कारण 2,500-3,000 मध्ये रोज करत राहतो त्याला जायला हलत ना. धर्माबाद मधील मटक्या सटक्याची डुकरं
गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकाच्या मूक संमतीशिवाय मस्तीला येऊ शकत नाही, लक्षात घ्या. आणि कुठं गेलं गृहमंत्री? झिरो टॉलरन्स कुठं गेलं? भयंकर झिरो टॉलरन्स. आणि एन्काउंटर, बुलडोझर, मोका, उद्या येतील हेलिकॉप्टर, हातवाले देवेंद्र फडणवीस असा काय हातवाले. पण मला सांगा, भाजपचं दिनी गल्लीतलं उमेदवार जे आहेत मट्टा बुक्कीवाले वारस संस्कारी पक्ष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री, तुम्हाला धर्माबादला येण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही. या शहराचा तुम्ही नैतिक अधपतन करून बर्बाद केलं. तुम्हाला कुठलाच नैतिक अधिकार या धर्माबादला पाय ठेवायचा नाही. मी तर सांगतो, निवडणूक जर राहिली नसती, आचारसंहिता जर राहिली नसती, तर शिवसैनिक म्हणून शेणाचे पावटे फेकून मारला असतो, लक्षात ठेवा तुम्हाला. कारण काय, धर्माबाद हे अवैध धंद्यांनी हे चिराग करून टाकलं. तुम्हाला लाज वाटत नाही? नाही मला सांगणार, बार येणार नाही, त्यामुळे म्हणून माझा काही स्वार्थ नाही. लेकेबाळींच्या अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये पैसा आहे म्हणून मटकेवाले सट्टेवाले पळून येत असताना स्टेटस सावकार भाजपच्या आणि भाजपच्या डुकराच्या टोळीला मतदान करत असतील तर तुम्ही आक्रोश करून मला फोन कशाला करता? तुमच्या लेकेबाळी, लेकरं, माय भगिनी सुरक्षित राहायचे असेल, लक्षात घ्या, तुमच्या माय भगिनी लेकेबाळी जर सुरक्षित राहायचे असेल तर आमच्या हातामध्ये मशाल द्या. या डुकरांची टोळी जाळून खाक केल्याचे आम्ही स्पष्ट बसणार नाही. भूमी आहे बाबू आत्माराम काकांची ही भूमी आहे, गिरा बकया सेठ यांची भूमी आहे. आणि ही भूमी पवित्र भूमी आहे, ही मटक्या सट्ट्याची भूमी नाही. या आमदाराला सोन्याचं नांगर फिरवायला आपण विधानसभेत पाठवलं, पण या नालायकांनी गाढवाचा नांगर फिरून देश गाव बरबाद केलं हे सांगायला भेटून. पण त्यांनी तरुण पिढी, माय भगिनीचे संसार बर्बाद केलेले राजेश पवार आणि अशोकराव चव्हाण हे सर्वात पापी आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलेलं आहे. माझी एक मागणी आहे, पोलीस महासंचालकाला मागणी आहे की सभा संपल्यावर माझ्यावर गुन्हा दाखल करायचं तर करा, खुशाल करा, मला कशाची भीती नाही. डरते हम दो लोगों को, एक ऊपर वालों को और माँ बाप को, किसी बाहर मार को किसको भी नहीं डरते. एक काम करा पोलीस महासंचालक साहेब, तुम्ही धर्माबादचं पोलीस स्टेशन घेऊन जा. आम्हाला धर्माबाद पोलीस स्टेशन नको, रेल्वे स्टेशन आहे, पोस्ट ऑफिस आहे, तेच खूप झालं. तुम्ही हे पोलीस स्टेशनची दुकानदारी बंद करा. त्याच्यापेक्षा आमची पान टपरी बंद. जाताना 4-4 टेम्पो, कोंडा सावकार 4-4 किलो चांदी, 200-200 तोळं सोनं. आणि मला सांगा, मटक्या सट्ट्याची गुलामी खरी करणारं हे पोलीस स्टेशन धर्माबादला नको आहे. आता ही मागणी आपल्याला करायची नको. आम्हाला धर्माबादच्या पोलीस गरज नाही. आमचे लेकरवाळी, आमच्या माय भगिनी 9 महिने 9 दिवस वाढवलेली आमची चांगली बाळं, आमचे लेकरं, बायका, मुली आमचे जर सुरक्षित राहत नसतील, मायबापाच्या म्हातारपणीचा आधार म्हणून काठी तुम्ही हिसकावून घेण्यात असाल सगळ्यांनो, आम्हाला या पोलीस स्टेशनची गरज नाही. आचारसंहिता केली करायच्या गाडी फक्त तो कोणीतरी आला विशेष पोलीस उपमहानिरीक्षक. बातम्या बघा, जॉईन झाले की खाते बघा, 9 दिवस 9 रेडिओ बघा. फक्त वाचून घ्या, मी वाचणार आहे, फक्त बघून घ्या. 4 येऊ हा गुप्तचर विभाग बरोबर विभाग. फोटो काय असतंय, जिल्ह्यातील हवे तर ते बंद करा, घट माझ्याशी आहे. नंतर 9 दिवसाचा रेडिओ पाठ. आवरा सट्टा, फाशीला जा, पटरीवर पडा, चुलीत जा, मसनात जा, नवीन रेडिओ, रेड बनाने का धंदा. नांदेड जिल्ह्यात हवे बंदोबस्त करा, घट माझ्याशी आहे. पोलिसांनी काय चिंता वा, मैं भी खुश हुआ, मैं भी बोला कॉंग्रॅच्युलेशन.
इथे पत्रकार बांधव आहेत बघा, कोणी आला अधिकारी गेले हारी मारतो, कोणी आला अधिकारी कोणी पोलीस अधिकारी गेले हारी तिकडे आहे भाजप इथं मशाल आहे स्वतः भेटते नुसत्या पुचाट असतं, घेऊ करतो तेऊ करतो, असं केलं तर असं करतो, जिल्ह्यातलं बंद करतो. या पुचाट वेगळं नाही, त्याच्यात पुरुषार्थ नाही. पण आमचे एक लक्षात घ्या, आमचे पत्रकार मित्र पिसाळ्यासारखं दिसते, कर्तव्यदक्ष करतो. हा येऊन एकच घट्ट होईल कर्तव्यदक्ष कसलं कर्तव्य केलं काय माहित नाही, पण कर्तव्यदक्ष म्हणून यांचा एक धंदा आहे बघा, मास्टर माइंड सोडायचा. काय करतात, मास्टर माइंड सोडायचा. पोलीस असतील बघतील गुन्हा दाखल करतील, तुम्ही परेशान होऊ नका, नाही केलं तर मी आहे की इलेक्शन कमिशनच्या चीफ इलेक्शन कमिशनला रात्री झोपू देणार, बायकोच्या बंगला झोपलं तरी उठवतो काय. पण अशा आम्हाला दरोडेखोर पोलीस स्टेशनचा आकाश कंटाळा आला. बीट हे लास्ट वॉर्निंग आहे, इलेक्शन गेलं बाजूला, माझा मुर्दा पडला तर हरकत नाही, पोलीस झाले माझ्या घरात. पण काही नाही, तिथं धावली पडला इथे पाडलं पोलिसांनी, इथं मारकी उदार 10 रुपये 20 रुपये आम्हाला येतं बीर काय अरे तुमचं मोठ्या लोकांना पकडायची इच्छा नाही, निधय साथ गेले पुष्पगुच्छ. मला एक सांगायचं, आर्य भवन आहे आता सगळे काढलं. मी फोन केला मागणी साहेबांना, राजेश पवार साहेब, अशोकराव चव्हाण साहेब, माझी एक विनंती, आर्य भवन एक अतिशय पवित्र जागा, पण तिथं तुम्ही काय करायला, पंडित राजगुरू शर्मा सारख्या तपस्वी माणसांचे पाय लागलेले आहेत. आणि कैलासवासी नगरसेवक आपले नारायण मोहम्मद चक्रवात सेठांचं ते पवित्र दान आहे. तिथं मटकेवाले, दारूवाले, सट्टेवाले त्या आर्यभवनमध्ये म्हणून ती वास्तू खराब करू नका. मंदिर मस्जिदासाठी पवित्र भूमी आहे, म्हणून तिथं पाय ठेवून तुम्ही सत्यानाश करू नका, विनंती आहे. पिढी वाचवायला, तरुणांच्या आत्महत्या वाचवायला, तरुणांचे खून वाचवायला, मायबापांचे आसरू पुसायला, माझ्या मायबापांच्या लाडक्या लेखीची आंबळू वाचवायला मशाल घेऊन आमच्या मारुती कागडच्या नेतृत्वाखाली आम्ही लढाई लढत आहोत. लक्षात घ्या. आताची ब्रेकिंग न्यूज, कॅमेरे चालू, भारतातली नाही सगळ्यात चॅलेंजवाल्यांना माझं चॅलेंज आहे. ऐका तुम्ही, भारत गरजेल अशी बातमी सांगतो, ब्रेकिंग न्यूज, धक्कादायक बातमी आहे. मी नेहमी जातो राजमेंद्रीवरून जातो तिकडे खाली विशाखापट्टणम वगैरे. राजमेंद्री म्हणजे असं ठिकाण आहे, आपली नाशिकला त्र्यंबकेश्वरला उगम होणारी गोदावरी नदी जिथं अरबी समुद्र मिसळते, त्याच्यावर एक 4-4.5 किलोमीटरचा ब्रिज आहे. काळजीपूर्वक आहे का बंद बघितलं. त्या राजमेंद्रीच्या ब्रिजच्या खाली पाहिला तर तुम्हाला कोऱ्या सुटकेस देतील, 500-1000 सुटकेस, कोऱ्या सुटकेस फेकले. ती म्हणतात हे भांगड काय. तुम्हाला राजमेंद्री ब्रिजच्या खाली जिथं गोरावरी स्टेशन म्हणून येतो बाजूला पाहिला असेल, मी खूपदा जातो, तिथं सुटकेसं टाकलेली असते. त्या सुटकेसला काय असते, GPS सिम कार्ड असते. ते नोटा काढून घेतात, बॅगा तिथं टाकतात. कुप्पा पडलाय, ढेक पडलाय. तसं आचारसंहितेचा निवड आयोग विकलेला आहे. आणि ऐकायचं, हैदराबाद सोलापूर मार्गे 18 कोटी कॅश. राजेश पवार साहेब, अशोकराव चव्हाण साहेब, उत्तर द्या. शपथपत्र देतो, CBI इंडिया कोर्टात कोण्या कोटा पडल्या, पण लाचार आणि हिजडे असणाऱ्या पोलीस स्टेशनला तक्रार देणार नाही. लक्षात ठेवा. अरो मॅडम उत्तर द्या, असिस्टंट आरो उत्तर द्या. शब्दावर सांगतो, आज राज्यमंत्री इथं असणाऱ्या ब्रिज खालून या ठिकाणी असणाऱ्या या गोष्टीचं आव्हान आहे. निवडणूक आयोगानं दखल घ्यावी. 18 कोटी रुपये कॅश हैदराबाद. अच्छा लिहिलो गुप्तचर विभाग. धर्मवांचे 2 लाख धावता सामील आहेत, त्यांची दखल घ्यावी. आणि तुमच्या दमच नाही, तुम्ही विकलेल्या. निवडणूक आयोग आरो मॅडमला कळतच नाही, अगोदरच बैठक घ्यायली सगळ्या उमेदवारांची. आरो मॅडम कुसुम
निधी पुढे ऑब्जेक्शन देतो राजेंद्र एवढे आमदार मग कायदा काय छप्पाला घेऊन येणार. अरे मला एक सांगतो की आज काय चूक काय मला सांगा. ते दे रे वाढचा धंदा पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय, अजून काही कारवाई नाही, काय नाही, काय सेटलमेंट झालं माहित नाही. बघा माझ्याजवळ अर्ज आहे आणि भास्करला माझी विनंती आहे, तुम्ही व्यापारी असेल तर मी मजबूत आहे. बैमानांच्या धुंडावर लाट घालतो पण सज्जनाला गळ्याला कळकळून जीव देणारा बिलकुल नाही करायला. माझ्याजवळ यार हे तक्रार झाल्यानंतर मी तुम्हाला न्याय देतो, काळजी करू नका. असाच आमच्या गोकुलवारची रजिस्ट्री करून पैसे बुडवायला ठरले, फक्त मी वकील आहे म्हणलं की हावून घेतला पैसे परत देऊन टाकला. माहिती करून घ्या फुले नगर, बरोबर आहे की नाही भगवानराव. म्हणून 2-4 अधिकारी गेल्याशिवाय मी भास्करराव सोडत नाही. तुम्ही काळजी करू नका, यांचं कबड बोलल्याशिवाय राहत नाही. अशोकराव चव्हाण आणि पवार साहेब तुम्हाला आज कशी वाटत नाही मला सांगा. आमचा दार झाला तुम्हाला देवस्थान आहे, धर्माबाद तालुक्यातले शहरातले लोक दर्शनाला जाते, दारूचं दुकान बंद करा. त्यानं व्हिडिओ दिला, पोलिसवाला दारू पीत बसला, पण कारवाई काहीच होत नाही आणि त्याच्यावर दम मारून त्याला मध्ये टाकायला बघतो. आता काय सांगा. अरे मी निर्णय येतो कामात ते 16 नंबर झालं याचं काम. ताली बजाव भैया. मी बोललो आधी त्याने येतच आहे मला माहिती. अजूनही काय उरलं तर सांग, व्याजाने काढून दे. आता हे फोटो बघा, हे दोस्ती नाही छोडेंगे. धर्मेंद्र मेला पण येते. माझे समोर कोण आहे त्याचा उल्लेख करतो मी. मागा आहे सट्टेबार आणि इकडे बघा डांबराची टाकी. बघा एटी बीटी. अजूनही सांगतो भाजपचं इथलंच नाही, भाजपचं तुम्ही तिकडे संतोष कुलकर्णी दिलेला, इकडे हे डोकर घ्या गुलाबी आणि भावगडला तेच आहे यांचं आघाडी. ते टकलं हैवान आहे ना, त्याच्या इमेन्सीच्या इलेक्शनसाठी त्यांना पाहिजे वोट नगरसेवक एकच आहे. आता हे बघा तुषार राठोड 70 70 स्वीकारता. कुठं केले काय केले माझ्या प्रश्नात येणार आहे, काळजी करू. एक त्याच्यानंतर आमदार केले तुम्ही, त्याच्यानंतर परवा संजय शिरसाट ठेवून गेले बघा. बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला हात घेतला, उतरले तिथं भार टाकले आणि सामाजिक न्याय म्हणते महाराष्ट्र शासन. कनेक्शन कैसा देखो व्हिडिओ बातमी बतावतो. प्रोजेक्टर ऑनलाईन हे कुठल्या सगळे चालतो. संजय शिरसाट किती साथ आहे समजलं. त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही मला. आपण खूप बोलायचं तुम्हाला झोप येईल नाही. తెలంగాణతో పాటు వివిధ ప్రాంతాల్లో జోరుగా బెట్టింగ్ కాస్తున్న బెట్టింగ్ సూత్రధారిణి మహారాష్ట్రలోని ధర్మాబాద్కు చెందిన శంకర్ బోలెవాడయ్య सूत्रधारी शंकर बोलवार महाराष्ट्र నిజామాబాద్ ఆదిలాబాద్ కరీంనగర్లో తనకంటూ ప్రత్యేక బుకీలను ఏర్పాటు చేసుకుని సొంతంగా యాప్ను కూడా తయారు చేసుకుంటున్నట్టు గుర్తించారు. అవునా 24 అనే యాప్ ద్వారా కొన్నేళ్లుగా బెట్టింగ్ అద్దాలు నిర్వహిస్తున్నట్లు పోలీసుల విచారణలో తేలింది. ఇప్పటికే బెట్టింగ్ ముఠాలను అదుపులో गुलाबी दस्ती घालून हिंडतो त्यांना साहेबांनी डुकरांची गॅंग बनवली आहे. त्या सगळ्यांना निजामाबादची कमिशनर पी साईच्या यांनी अटक केलेली आहे आणि तोंडावर मास्क घालून 7 लोकांना अटक झाली होती. त्याचीच ही न्यूज होती. आणि शंकर नारायण बोलवर नावं सगळे देवाचे लावून घेतात. पण याची कृतीसाठी धर्माबादच्या
टीचर पी साई चैतन्य. त्या पी साई चैतन्याला तिथून निजामाबाद कळले की हे लोक इथून ऑपरेट करायला घ्या. बरं आवाज दिलं तर हो तर ती मायनरीची बिल्डिंग कळत नाही तिथं काय चाललंय काय नाही. इथून कळते पण तिथं कळत नाही. ही साई चैतन्य घटना अशी घडली. निजामाच्या एका नेत्याच्या मुलांना 10 कोटी रुपये इथं घातले धर्माबादला. किती कोटी घातले? 10 कोटी. त्याच्यामध्ये त्यांना आत्महत्या केली. मुख्यमंत्री संतापला. इथल्यासारखा बोला नाही त्यांना तगडा आहे. त्यानं काय केली? SIT बसवली. विधानसभेत प्रश्न केला, आदेश दिले या लोकांनी. तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, माहिती देतो, कॅमेरा चालू ठेवा, केसेस करा, स्पष्ट सांगतो, आपल्याला भीती नाही. त्याच्यामध्ये धर्माबादचे 40 पोरं निघाले, त्याच्यात फक्त एक पाठवू द्यायचा. धर्माबादचे किती पोरं निघाले माय बापू सुधरा. 40 पोरं निघाले, एक पाठवू द्यायचा आहे. सत्यबोध त्याचा तर त्याने एन्काउंटर करणार आहे. आजच सांगायचं त्याला सोडणार लय डेंजर आहे. संपत्तीला बोलू जाऊ ते पूर्ण मोडच ऑपरेशन त्याला सगळं शोधून काढलं. आणि ही गँग आंतरराज्यीय नाही. तुम्ही ऐकलं असेल बातमीमध्ये, ही गँग आंतरराष्ट्रीय आहे. पण हप्त्यावर जगणाऱ्या धर्माबाद पोलिसांच्या दुसऱ्यांना कसं कळत नाही. मला पुढच्या सगळे बोलायचं जास्त विषय मी घेणार नाही. आमच्याकडे विजन आहे. शिवसेनेचा जाहीरनामा नसतो, शिवसेनेचा वचननामा असतो. ते बोललं की वचन पाळायचं असतं. जाहीर करायचं असतो ते कमली बायचं. जाहीरनामा फक्त कमली बायचा असतो. आम्ही हमी देतो, वचन देतो. इथं शिवसेनेचं महाराष्ट्राच्या नकाशावर उतरून दिसेल. जे बोलतो ते केल्याच्या आत्मेची प्रचिती तुम्हाला आहे. म्हणून आमच्या मशालेला निवडा ही विनंती करायला आलेला. मी तुम्हाला सांगतो की पहिल्या झटक्यामध्ये आम्ही काय काम करू. आमच्या चंदा मॅडमांनी आमच्या उमेदवाराला मशालीला तुम्ही निवडून दिलं तर पहिल्यांदा झटक्यामध्ये आम्ही काम करू की धर्माबाद नगरपालिकेचं पार्किंग झोन असेल, वाहनतळ असेल, दुकानदाराच्या माणसाला दुकानात जात आहे ना, बायका लेकरं वृद्ध माणसाला जायचं ना, ट्रॅफिक जाम. पहिल्या मीटिंगमध्ये मॅडम साहेब एकच करायचे की ट्रॅफिकचं वाहनतळ नगरपालिकेचं असेल, ट्रॅफिक क्लिअर असेल की आम्ही करून दाखवू. ही वचन आपल्याला तुम्हाला देतो. त्यांनी देतात. म्हणून त्याला एक नैतिक धडारा पाहिजे. तो नैतिक धडारा नसल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट सांगतो, अंतर्निधी स्थायी होता. हिंदू असो, मुसलमान असो, कोणी गरीब असो, आम्ही नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असताना आम्ही काही रक्कम देत होतो. राजाचा कोणी घरी कुणाच्या घरी दुःखाची घटना घडली, या मशाल चिन्ह निवडून आल्यानंतर 5,000 रुपये घरपोच प्रत्येकाच्या घरात. आणि त्याचबरोबर घरपोच कागदपत्र दिले जाते. जन्म दाखला असो, मृत्यू दाखला असो किंवा रहिवासी प्रमाणपत्र असो, ते तुम्हाला दिलं जाईल. धर्माबाद नगरपालिकेचा अध्यक्ष असताना www.धर्माबाद.com म्हणून आपली वेबसाईट होती. मी तुम्हाला अभिवाचन देतो, चंदा मॅडम आणि उमेदवारांना निवडून द्या. धर्माबाद नगरपालिकेचं ॲप असेल, तुम्ही अवघा 24चं ॲप बघितलं तर नगरपालिकेचं नागरिकांच्या सेवेसाठी ॲप असेल, हे अभिवाचन मी तुम्हाला देतो. धर्माबाद फेस्टिवल होईल. इथं सांस्कृतिक महोत्सव दरवर्षी असेल, अत्याधुनिक व्यायामशाळा असेल. आणि तो अजून एक गोष्ट सांगतो, सत्ता आम्हाला द्या, सत्ता आम्हाला द्या. धर्माबादच्या रत्नाळी, बाळापूर, धर्माबाद मधल्या एका बच्चाचा, हिंदू नाही मुसलमान नाही, प्रत्येकाचा विमा इन्शुरन्स नगरपालिका काढेल हे वचन द्यायला देखील त्या सट्टा ड्रग्स मुक्त करण्याकरता प्रयत्न असेल. क्रीडा चळवळ या ठिकाणी चालवली जाईल. क्रिकेट, टेनिस, मैदानी खेळासाठी मोफत प्रशिक्षण केंद्र चालवलं जाईल. मॅडमचे भाऊ लड्डा सर आहेत, खतरनाक बॅट्समॅन आहेत, बाउंड्री मार्क्स मारतात. तुम्हाला या ठिकाणी क्रीडासाठी कुठं प्रशिक्षणाला जावं लागणार नाही. क्रीडा अकॅडमी नगर परिषदेची मोफत असेल. धर्माबाद नगर परिषदेमध्ये वैचारिक चळवळ व्हावी म्हणून भारतातील, महाराष्ट्रातील थोर विचारवंतांची व्याख्यानमाला नगर परिषदेच्या वतीनं चालू केली जाईल.
अजून एक जबाबदारीनं सांगतो, जो प्रयोग कोणी केला नसेल मी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी या धर्माबाद मध्ये भारताची पहिली आणि येथे 90चं प्राथमिक आरोग्य केंद्र आमचं असेल, रत्नागिरी बाळापूरला फर्स्ट एड सेंटर आम्ही उभारतो, ते देखील आम्ही देतो. जबाबदारीनं सांगतो, महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिला तर धर्माबादच्या या परिसरामध्ये हृदयरोगी आणि मधुमेह, डायबिटीज आणि हार्टचे पेशंट वाढलेले आहेत. मी काही डॉक्टर नाही, मी काही सट्टेबाजासारखा डॉक्टर नाही. मी तुम्हाला अभिवचन देतो, मी बोललेलं आहे. माधव बागचे डॉक्टर वैद्य साने, मी औषध हकळे सरांना बोललेलं आहे. डॉक्टर वैद्य साने आहेत लातूरचे. धर्माबादचं बाळापूरचा शिवराम सागरचा जो उरलेलं काम आहे, हे शिवराम सागरचं काम आम्ही पूर्ण करणार. हे शिवराम सागरचं आम्ही काम केल्याशिवाय भंगार सडाखं विकून खायला एवढे लाचार झाले अंदाज आहे. भंगारच सडाखा करून विकायला स्वतः सागर माहिती. शिवराम सागर आणि या धर्तीवर रत्नागिरीच्या देखील तलावाचं, त्याला मामा तलाव म्हणतात विदर्भात, आपण इथं निजामखाली मालमुदानी तलाव म्हणतो. कारण तुम्हाला एक गोष्ट जाता जाता सांगतो, महात्मा फुले जलभूमी अभियान नाबाद पाटील म्हणून प्रधानमंत्री होते. महाराष्ट्राला आम्ही सांगितले की धरणं आहेत, त्यांचं मनुष्यबळ आणि यंत्रबळ पडलेलं आहे, त्याच्यात थोडंसं इंधन टाका आणि तलावातले गाळ करा. ही योजना धर्माबाद दिली हे सांगायला आनंद वाटतो. ते पत्र देखील माझ्याकडे आहे. मी तुम्हाला अजून एक देतो, येलामादेवीची टेकडी आहे, परिवाराची त्यांची आहे, त्या विमानात बसून विमान उतरलं होतं ते असलेलं येलामादेवी आम्ही ते पर्यटन स्थळ म्हणून उद्याला आलो. नगर परिसरात असणारी बोरघर टेकडी जगाला हेवा वाटेल असेल. 40 फुटाची बौद्ध मूर्ती असेल, इतकं सुंदर उद्यान असेल, ते बौद्ध टेकडी आम्ही करण्याचा प्रयत्न करू. शहराला चांगले अम्युजमेंट पार्क देऊ, तक्रार निवेदन करण्याचं केंद्र वाटतं इतकं फिल्टर पाणी असेल, धर्माबाद रत्नागिरी बाळापूर रामनगर इंद्रनगर असेल, भाजीपाला फळ विक्रेते हातगाडे यांना कायमस्वरूपी आम्ही या ठिकाणी मार्ग काढू. मुक्त वातावरणामध्ये शांततामय गृहस्थी जीवन जगणाऱ्या नागरिकांना आनंदाने आणि शांततामय पद्धतीने जगता येईल असं वातावरण असेल. अजून एक सांगतो, मला आता सांगितलं लाईब्ररी खूप आहे माझ्या घराला, तिथं घर बंद कोणी काही ना होतही नाही ना. 7.5 रुपये इकडे 11 नागरिक, त्याला एक पर्याय का. आता एक फेसबुकवर आर्टिकल आहे, पारंपरिक ऊर्जा, सोलार ऊर्जा, विंड एनर्जी. आपल्याकडे विंडचा जो वेग आहे तो कमी आहे, लो RPM. त्याच्यामुळं आपण लाईट बिल कमी करायचं, यासाठी सोलर पॅनल आणि विंड एनर्जी लो RPMचं करून धर्माबाद शहरातल्या प्रत्येक घरावर गरीब असो श्रीमंत असो ती योजना कशी आणायची टेक्निक आम्ही सांगू. संस्कारी शिबिर आम्ही या ठिकाणी करू. पत्रकार बांधव आहेत, इधर बैठ या हॉटेल में बैठ, उधर हॉटेल में बैठ, इधर बैठ के बातम्या लिख, उधर बैठ के बातम्या लिख, तसं नाही. पत्रकारांसाठी पत्रकार उपलब्ध करण्याची आम्ही चंदा मॅडमच्या वतीने देतो. म्हणून ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी विनोदण्यासाठी आम्ही एक खिंड तयार करणार आहोत. कारण ज्येष्ठ लोक आहेत, ते अनुभव आहेत, बुजुर्ग लोक आहेत. PC साठी मुंबई पुण्याला जायची गरज राहणार नाही. अद्यावत लायब्ररी, ग्रंथालय आणि मार्गदर्शक क्लासेस नगरपालिकेच्या वतीनं मोफत असतील. म्हणून तुम्ही या ठिकाणी तुम्ही बसण्यामध्ये काय करा. धरणी रोडवर आपण पाहिलं असेल बालभवन असेल, धर्माबादचं बालभवन महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये बालभवन उभारणार. त्यामध्ये चित्रकला, मूर्तिकला, हस्तकला, संस्कार, चित्रपटे, रविवारची आनंदी क्षण असणारं बालभवन धर्माबाद नगरपालिकेचं असेल. हे अधिवचन दिसेल की महाराष्ट्रातील कुठे आढळणार नाही. तुमची लेकरं घडावी, मतदार नसले तरी तुमची मुलं घडावी, यासाठी आम्ही बालभवन उभं करणार आहोत. मत्स्य व्यवसाय अंगणामध्ये मोठी निर्मिती, हटाट उद्योगांसाठी बाळ गणपतीचं पेर प्रसिद्ध असेल. मी अभिवचन देतो, 5 वर्षानंतर गणपतीच्या मोठ्या धर्माबाद शहरामध्ये घडवले जातील. धर्माबाद शहर पर्यटन म्हणून भारताच्या नकाशावर आणून संग्राम मॅडम आहे, 35 देशामध्ये सामान पाठवतात. 35 देशामध्ये आमचं सामान जातो. उभं केलं नाही आम्ही बाटकाचा टायर लावतो, मेहनत करतो, विज्ञान वापरतो.
बिलावरती तुम्ही 1935 देशामध्ये माल देता. जापान जगाला तंत्रज्ञान देतं, तर आम्ही धर्माबाच्या बाबतीत जापानला तंत्र देणारी माणसं आहे. तुमच्यासारखं तुम्ही हलचाल घेऊ नका. विज्ञान मंच म्हणजे जी तरुण मुलं आहेत, शेतकरी आहेत, कृषी विद्यापीठात मार्फत आधुनिक फळबागा, उत्पन्न, शेती, कृषी विद्यापीठ, विज्ञान केंद्र समन्वय साधून या ठिकाणी आम्ही त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. पशुसंवर्धन आहे, मेकॅनिक मी आहे, स्वतः नाही. अरे नव्यानं धर्माबाद उभा करू आपण. या महाराष्ट्राला कौतुक वाटेल आणि महाराष्ट्राच्या नकाशा उठून आपण करू. इथं कुठली जात नाही, आमचा कोणता धर्म नाही, मजहब नाही. विकास हीच आमची जात, विकास आमचा धर्म. आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत माझा धर्माबाद मोठं झालं पाहिजे, हाच गोष्ट माझा असणार आहे, लक्षात घ्या. म्हणून हे परमेश्वरा, हे अल्लाह मला बुद्धी दे. माझी प्रार्थना आहे परमेश्वराला, ना इज्जत दे, ना अजमत दे, न इज्जत दे, ना अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे. मेरे धर्माबाद के वास्ते ए रब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. थोडी विनंती प्रार्थना करतो आम्ही अल्लाहला, परमेश्वराला, या गावासाठी, सत्यासाठी मरण्याची मला हिम्मत दे, ही देखील विनंती करतो. पण पुण्यात असलो आम्ही घुसणार नाही, वाचणार नाही, घेतलेला शब्द टाकणार नाही. कोणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पाहिला तर मावळा नगराध्यक्ष प्रतिनिधी, मुलगा नगराध्यक्ष प्रतिनिधी. पण आमच्या मॅडम सक्षम असल्यामुळं नगराध्यक्ष पदाचे सक्षम आहेत. मॅडम मध्ये आत्मविश्वास आहे. माझे वडील मुख्याध्यापक होते, मॅडम सोबत असायचे. माझे वडील नेहमी कौतुक करायचे मॅडम म्हणून मी उत्तरला त्याच्यात हिंदू मुसलमान बघू नका. डुकरांच्या टोळीला पोलीस आणि महसूल विभागाची मदत आहे. पैशाचा महापूर येईल, कारण निवडणूक आयोग झोपलेला आहे, हे लक्षात घ्या. पैशासाठी, दारूसाठी, जाती धर्मासाठी विकले जाणार असाल, तुम्ही दारूसाठी, पैशासाठी विकले जाणार असाल, तर तुमच्या पोरगा, पोरगी, म्हातारपणाची काठी, तरुण पिढी बरबाद झाली. समजा ही कळकळची विनंती तुमच्या चरणाला मी करायला आलेला आहे. पोलीस, महसूल आणि निवडणूक प्रशासनाला माझं सांगणं आहे, तुम्ही जर हे नंगानाच पैसे वाटपाचं बंद करणार नसाल, आमचा निवडणुकीवर बहिष्कार असेल आणि धर्माबाद बंद करूनच आम्ही जाऊ, हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलेलं आहे. अरे बंधू भगिनींनो, तुम्ही साधा विचार करा. अशाच्या पोळ्याला मारा करून फिरून सावते, कसकन सावते, काटे गावाला ते दाखवला युद्धा होतो. पण या मुंगीला कळतं की कोणी अन्याय दिला, पाय दिला तर त्याला चावाव. मधमाशाच्या माशीला कळतं की कोणी अन्याय केला तर डसाव. पण त्या मुंगीचा मेंदू किती आणि त्या मधमाशाच्या माशीचा मेंदू किती. तुम्हाला परमेश्वरानं आलेला एवढं मोठं शरीर दिलं, एवढा मोठा मेंदू दिला, पण तुम्हाला कसं कळत नाही की आपल्यावर अन्याय, अत्याचार झालं, आपण त्यांना कसलं पाहिजे हे तुम्हाला कसं कळत नाही. हा प्रश्न विचारायला मी तुम्हाला माहित आहे. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मी खरंच भावनिक बोलत नाही आणि जे बोलतो ते केल्याशिवाय राहत नाही. मी काही असा नाही, स्पष्ट सांगतो. माझी आई गेली, आई गेले, बाबा गेले, भाऊ गेले, वहिनी गेले, कुठल्या गेले, कोणी नाही. मी आता आपणच मायबाप, माझे आता मायबाप जनित आहे, मला कोणी नाही. माझी एवढीच विनंती आहे, माझा आता कोणी नाही. माझ्या जगण्यामध्ये मला तेवढं स्वारस्य नाही. जगायचं तर गावात काय करायचं. डॉक्टर साहेब बोलले होते, मरण्यासाठी काय लागते, कपड्यासाठी लागते 4 लाख लागतात, काय लागत नाही. येताना काय आलो, जाताना काय आलो, काहीच राहत नाही. जन्मला तेवढं झाडाचा चुरा घेऊन अर्पण करायचं. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या चरणाची प्रार्थना, मी अनाथ आहे, मला कोणी नाही. तुमच्या मला आशीर्वाद द्या. दरवेळेस 20 वर्ष एवढी सेवा करून देखील मला तुम्ही वाटते. मला सत्ता त्याच्यासाठी नको आहे. मला सत्ता पाहिजे तर मी तुमच्याकडे पदार्थ पसरतो, हात पसरतो. मी तुमच्यासाठी आलो. माझा कुठला स्वार्थ नाही, मला 1 रुपयाचा स्वार्थ नाही. पण हे बिघडणारा धर्माबाद परत तुम्हाला करावं लागते. माझी प्रार्थना आहे तुमच्या चरणाची. या लेकराला आशीर्वाद द्या, ही विनंती तुम्हाला करायला आलो. मला बुद्धी दे, शक्ती दे, माझ्या धर्माला वाचवण्याची मला हिंमत दे, हीच प्रार्थना तुमच्याकडे करायची.
मतदार राजा भगवान शंकराचा अवतार आहे. भगवान मतदार राजा तो भगवान शंकराचा अवतार आहे. तुझा तिसरा वेद उघडू या धर्मावरला बरबादी करणाऱ्या डुकरांची राखाखोळी कर हे सांगायला नाही आहे. मतदार राजा तू नरसिंहाचा अवतार आहे. खांबातून 2 डिसेंबरला मी आणि पाहत असणारे हिरण्यकशिपूचे मोठं पहाड खांद्याचा मशालीच्या चिन्हावर बटन दाबून ताब्याचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. उद्याची सभा बाळापूरला मी सविस्तर त्या ठिकाणी बोलेन. तर विनंती एवढीच आहे, आपलं मत मशालीला मत म्हणजे विकासाला मत आहे. अजून 4-5 दिवस आहे. पैशाचा तळवळ आहे. मी विनंती करतो, तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर आपले सुभाषचंद्र बोस म्हणालो, आपल्या माहितीसाठी सांगतो, सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोसचे पर्सनल पायलट माझे आजोबा होते. त्यांचं नाव दत्तपाल शिरपूरकर. हैदराबादला गांधी चौकात आलं तर त्यांचं स्मारक आहे. कलेक्टरच्या वेबसाईटला पाहू शकतो. माझी आई तिथंच राहायची. बॉम्बस्फोटक 12 बाजारला झाला होता, त्याच्यात ते शहीद झाले. आज मी तुम्हाला सांगतो की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे वोट दो मैं तुम्हें विकास दूंगा म्हणून सांगायला या मग तुम्हाला खरंच वाटत नसेल बाकीचा राजा उपर आला. एक दिवस आजा मी आता तुम्हाला रत्नाची शपथ घेऊन सांगतो, ते निकालो द्या. माझं रक्त काढलं माझ्या रक्तात. मला माझ्या रक्ताची फक्त विकास तो इच्छितो. म्हणतो बघितले आम्हाला एक संधी द्या. या गावाला वाह्याचा करा, वाह्याचा करा, या धर्माबादला बरबादीला वाचवण्यासाठी मला एक संधी द्या. या संधीचं सोनं करून टाकले मी प्रार्थना तुम्हाला करतो. हिंदू मुसलमान जात पात काही पाहू नका. कुण्या हरामखोराचं डुकरांचं कुणाचं ऐकू नका. 4-4, 5-500 रुपयाला 1000 रुपयाला विकल्या जाणार असाल, तुमच्या म्हातारपणाची काठी जाईल. प्रत्येक खांबाला आवरा तापा लागेल. ही प्रार्थना तुम्हाला करतो. बंदूक घेत नको. शेरवेटचा उर्वरित आम्ही बाळापूर रत्नागिरीला पर्यंत जास्त वेळ घेत नाही आणि आपली रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो. जाऊ द्यावं, जीव जाईल दुसरं काय. मी एकच प्रार्थना करतो आणि विनंती करतो, मशालीला विसरू नका. संख्या कमी जास्त असेल प्रत्येकाला तुम्ही मशाल सांगा. कळकळीची विनंती तुम्हाला करतो. राष्ट्रगीत होईल, सगळ्यांनी उभं राहावं. खऱ्या एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे. माता की भारत माता की भारत माता की. हे फक्त आजचा पहिला भाग होता. याच्यानंतर अजून 3 भाग आहेत. उद्याची सभा बाळापूर येथे आहे. मग त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर 30 तारखेला फुले नगर येथे सर्वांचा हिशोब होईल. बेळकणीकर साहेब, मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की ए झाली, बी झाली, आता राहिली सी आणि डी. त्याच्या बाबतीमध्ये काय बोलला नाहीत तुम्ही. त्याच्या बाबतीमध्ये बोला. म्हणजे आता पुढल्या भाषणामध्ये सी आणि डी ह्याच्या बाबतीमध्ये बोलावं. तर कसं आहे, पब्लिक राहील थोडं छान वाटतं. जातपात तर कोणी मानत नाही, फक्त कायदा कानून. आता बेळकणीकर साहेब, तुम्ही ए आणि बी बाबतीमध्ये बोलले. आता राहिली सी आणि डी, त्याच्याच बाबतीमध्ये बोललं तर थोडं चांगलं राहते. हां, कानून कायदा सर्वांना सेम असावं. बस माझं म्हणणं एवढंच आहे. का म्हणजे मी तुमचं पहिली बार भाषण ऐकलं. आतापर्यंत तुमचं भाषण कधी ऐकलं नव्हतं. आता मला वाटलं की एक उमेदवार आहे की ते धर्मावरला
स्वच्छ करणारा स्वच्छ धर्मावर. त्याच्यामुळे म्हणालो या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं काम माझं करावं फक्त बस. पुढे कळकळची नम्र विनंती आहे. माझं नाव अजय राम आडेराव, राहणार धर्माबाद, बंगारवाडी बिल्डिंगच्या बाजूला, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोगास, जय श्रीराम. तर आमच्या गल्लीमध्ये मीटिंग चालू आहे. हे झालं, बी झालं, आता सी आणि डी राहिलं. सी आणि डी ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलावे. बेकोणी साहेब. तर बेकोणेकर साहेब, मी आज तुमचं भाषण ऐकलं फर्स्ट टाईम धर्मवादीमध्ये असताना मी तुमचं भाषण ऐकलं. चांगलं वाटलं मला. तुम्ही सच्चाईच्या बाबतीमध्ये खूप काही बोलला आहे, हे आपल्याला आनंद वाटला आहे. तर आज डेट 27/11/2025 ह्या रोजी मी तुमचं भाषण ऐकलं आहे. तुम्ही ए आणि बीच्या बाबतीमध्ये बोलले आहात. आता सी आणि डी दुसऱ्या भाषणामध्ये आलं पाहिजे. त्याचं बी व्हिडिओ आणि त्याची बी लँग्वेज त्याच्या बाबतीमध्ये बोललं पाहिजे. हे थोडं चांगलं अजून वाटेल मला सोडा पुरं पब्लिकला धर्माबादची. हीच माझी नम्र विनंती आहे. माझं नाव अजय राम आडेराव, राहणार धर्माबाद, जिल्हा नांदेड. इच्छाऊस मुसा कुरेशी, राहणार धर्माबाद, गांधीनगर. राईट.